लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी पर्यटकांची समुद्र किनाऱ्यांसह नाशिकमधील सुला विनियार्ड्सला देखील पसंती मिळत आहे। धार्मिक पर्यटनासाठी ओळख असलेल्या नाशिकच्या पर्यटनाला सुला विनियार्डमुळे तरुण पर्यटकांची पावलं वळू लागलेली आहे। कुटुंबांसोबत आलेले अनेक पर्यटक हे त्र्यंबकेश्वर पंचवटी येथील धार्मिक पर्यटन केल्यानंतर नाशिकच्या सुला विनियार्डमध्ये वाईन टेस्टिंग आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी येत आहे। नाशिकमध्ये पडलेली गुलाबी थंडी आणि सोबतच सुलाची वाईन ही पर्यटकांना विशेष पसंत पडत आहे। मागील 8 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जवळपास 2 लाखाहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली आहे। विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात सर्व हॉटेल मिळून 45,000च्या आसपास रूम आहेत। यापैकी 90% रूम पुढील 5 तारखेपर्यंत बुकिंग झालेल्या आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेले पर्यटक आपल्या कुटुंबातील नव्या पिढीची आवड म्हणून सुला विनियार्डला आवर्जून भेट देत आहेत। नाशिक मुंबई रस्त्याच्या दुरावस्थेनंतर नाशिकच्या पर्यटनाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता, मात्र या वर्षाअखेरीस नाशिकच्या पर्यटनाला पुन्हा एकदा बूस्ट मिळालेला आहे। 12 दिवसांपासून पर्यटकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे। साधारणतः दुपटीने ही संख्या वाढलेली आहे। जर महिन्याच्या सुरुवातीला आपण बघितलं तर भारताच्या सगळ्या भागातून पर्यटक येत आहेत। मुंबई आणि पुणे अर्थातच या 2 शहरांमधून येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे। पर्यटक वाईनचा आस्वाद घेत आहेत, इकडे द्राक्षाच्या बागेत फिरतायत आणि ओव्हरऑलच खूप उत्साहाचं वातावरण। मंदिरांचं शहर अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहे। याच द्राक्षांपासून बनवलेली वाईन जगभरातील वाईन प्रेमींची आवड आहे आणि याचमुळे 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी पर्यटक सुला विनियार्डला पसंती देत आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।